नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल। तर आज आहे गुरुवार आणि मी थाली बनवणार होते, मग म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया। तर सगळ्यात आधी मी उंबरठ्याचे लेपन केलं, त्यानंतर देवाला दिवाबत्ती वगैरे केलं, त्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजे आपल्या सर्वांची आईसाहेब त्यांचं दर्शन घेतलं। त्यानंतर मी जेवणाला सुरुवात केली। तर सगळ्यात आधी एकीकडे मी दूध उकळायला ठेवलं होतं, त्यानंतर दुसरीकडे कुकर लावला होता। दुधाला छान उकळी आल्यावर त्यामध्ये दूध पावडर, खवा आणि ड्रायफ्रूट पावडर घालून घेतलेले आणि त्यानंतर बघू शकता आपली मस्त अशी बासुंदी तयार आहे। त्यानंतर मी पुरीसाठी पीठ पण मळून ठेवलं होतं, सोबत भाज्या पण चिरून घेतल्या होत्या। त्यानंतर मग मी कुर्मा बनवायला घेतला, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर बटाटा आणि फ्लॉवर घालून त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, कांदा टोमॅटो पेस्ट घालून सगळ्या मिश्रणाला तेल सुटू दिले आहे। तेल सुटल्यावर त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून मस्त अशी भाजी 10 ते 15 मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथं मस्त अशी भाजी शिजलेली आहे। त्यानंतर मी भाजी थोडीशी मॅशरनं मॅश करून घेतलेलं आहे आणि आपली खाण्यासाठी भाजी तयार आहे। त्यानंतर इथं आता मी वरण बनवणार आहे। डाळ माझी शिजून तयार आहे, तर ती मी थोडीशी अशी मॅश करून घेत आहे। आता तडका तयार करते। जिरं, मोहरी, कढीपत्ता, गरम मसाला, हिंग आणि आलं लसूण पेस्ट घालून मी तडका तयार केलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून आता तो तडका मी डाळीमध्ये टाकून घेतलेला आहे। आणि सगळ्यात शेवटी मी पुऱ्या बनवायचं ठरवलं होतं आणि प्लॅनिंग सक्सेस झालेलं आहे आणि बघू शकता पुऱ्या आधी मी बनवून घेतलेल्या आहेत आणि मग तळलेल्या आहेत आणि सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत। मी लास्टला तुम्हाला दाखवेनच आणि आता प्लेटिंग दाखवते। तर सगळ्यात आधी इथं राईस, त्यावर तूप टाकलं आहे, त्यानंतर आपलं वरण, कुर्मा, बासुंदी आणि गाजरचा हलवा आणि त्यानंतर लास्ट पुरी। जेवण तयार आहे, जेवायला या आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।